नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयाची जी काही एक्झाम आहे तर तिची तारीख तर आपल्याला आधी थोडी कल्पना होतीच, परंतु एकाच दिवशी हा पेपर कशा पद्धतीने होणार आहे, कारण की मुलांनी दोन दोन फॉर्म भरलेले आहेत. याच्यामध्ये काही मुलांनी इथं याच्यासाठी भरलंय आणि तिथं दुसऱ्या खंडपीठासाठी भरलंय. तर अशा उमेदवारांचं काय, तर त्याच्याविषयी आपल्याला एक माहिती जी आहे तर ती इथं मिळते. आणि आपल्याला आता थोडंफार कन्फर्मच झालेलं आहे की ही जी परीक्षा आहे तर ती कोणत्या दिवशी जी आहे तर ती होणार आहे. बघा, हे तुम्हाला पाहायला मिळतं बघा, 7 मार्च 2026चं 7 मार्च 2026चं डायरेक्ट हायकोर्टचे जे रजिस्टर आहेत त्यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आहे. हे परिपत्रक जेवढेही डिस्ट्रिक्ट आणि सेशन जज आहेत बघा महाराष्ट्रातले इथं आणि याच्या माध्यमातून तुम्हाला एक काय कळतं माहितीये का, की परीक्षा कुठे कुठे होणार आहे ना ते कळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, नगर दिलेले अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ इथं परीक्षा होणार आहे. हे आपल्याला कळतंय कारण की यांना लेटर जे आहे तर ते गेलेले, म्हणजे इथं मोस्ट प्रोबेबली ही एक्झाम जी आहे तर ती घेतली जाणार आहे. आणि याची एक्झाम डेट वगैरे सगळी माहिती सांगतो. लक्षात घ्या, आता जो कालावधी उरलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम टेस्ट जे आहेत तर ते द्यायचे, कारण की ही संधी खूप चांगली आहे, मोठी स्पर्धा आहे. शिपाईसाठी 21 अपेक्षित प्रश्नसंच सिरीज आहे मित्रांनो. पूर्णपणे PYQच्या धर्तीवर आपण ही टेस्ट सिरीज बनवलेली. महाराष्ट्रातून सर्वात दर्जेदार प्रश्न आणि अचूक प्रश्न, म्हणजे जे परीक्षेला अपेक्षित आहे, जे परीक्षेसाठी महत्वाचं आहे, ज्या लेवलचं महत्वाचं आहे ती लेवल सगळे याच्यात आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकाने ज्यांनी काही शिपाईचा फॉर्म भरला असेल त्यांनी या 21 टेस्ट नक्की सोडवल्या पाहिजेत. सोबत याची संपूर्ण PYQ, शिपाई लिपिकचे सगळं प्रश्नपत्रिका, सगळ्यांचे व्हिडिओ फॉर्मॅट, PYQ वर्कबुक सगळं काही अवेलेबल आहे. फक्त 11 रुपयात तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात. सोबत लिपिकच्या पूर्ण 10 टेस्ट, कारण की लिपिकची टेस्ट सिरीज खूप मोठी असते. ओके, सगळे प्रश्न आहे तर ते सगळे प्रश्न हायकोर्टच्या नवीन पॅटर्न सोबत सगळे PYQs आपण समोर ठेवले आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांची इथं रचना केलेली आहे. तर या 10 टेस्ट तुम्ही नक्की सोडवल्या पाहिजे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे, तिथून ही टेस्ट सिरीज जॉईन करायची. आणि लक्षात ठेवा, कुठेही काही इश्यू आला आमची टीमचा नंबर आहे, त्यांना कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. आता बघा, पेपर कधी होणार आहे, पेपरची तारीख आलेली आहे 26 एप्रिल 2026. लक्षात घ्या, 26 एप्रिलला. ओके, आणि टाइम टेबल पण आलेले आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. बघा, पहिला जो पेपर होणार आहे तो क्लर्कचा होणार आहे. क्लर्कचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे 9चा आणि मुलांना एंट्री क्लासरूम मध्ये एंट्री दिली जाणार आहे 9:15ला. त्याच्यानंतर पेपर तुमचा किती असणार आहे लक्षात घ्या, 10 ते 11 मध्ये. 10 ते 11 सकाळी पहिला पेपर कोणता होणार आहे, लिपिकचा, क्लर्कचा होणार आहे. दुसरा पेपर होणार आहे स्टाफ ड्रायव्हरचा होणार आहे. तो होणार आहे 1 ते 1:30 मध्ये होणार आहे. आता सगळ्यात जास्त अर्ज कशाला आले, ते शिपाईला आले. ते शिपाईचे पेपर 2 याच्यामध्ये होणार आहे, 2 वेगवेगळ्या याच्यामध्ये होणार आहे. लक्षात घ्या, 3 आणि 4ला. लक्षात घ्या, बघा 2 वाजता एंट्री दिली जाईल, 2:15 म्हणजे 2ला रिपोर्टिंग टायमिंग आहे, 2:15 पासून क्लासरूम मध्ये बसवण्यास सुरुवात होईल. 3 ते 3:30 पेपर असणार आहे आणि 4:15 पासून तुम्हाला एंट्री दिली जाणार आहे आणि इथं 5 ते 5:30 असणार आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की अहो सर, पहिला पेपर कळाला तर दुसऱ्याला लय फायदा होईल. काय फायदा होईल मित्रांनो, अर्धा तासात तो काय वाचून ठेवणार आहे, काय करून ठेवणार आहे, तसं काही होत नाही. म्हणून हा 3:30ला बाहेर आला आणि तुम्ही मला अर्ध्या तासात पार करून टाकेल, तसं होत नाही. आणि ते डिफिकल्टी लेवल व्यवस्थित नुसार करतील, लक्षात घ्या. म्हणून ते टेन्शन तुम्ही जे आहे तर ते आता घेऊ नका. आता तुम्हाला एक्झामचा टाइम, सगळ्या जे गोष्टी आहेत तर त्या कळालेल्या आहे आणि एक कळतंय की एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. बघा, जिल्हा न्यायालय यवतमाळ यांचं पण पत्रक होतं बघा, 26/2/2026चं. याच्यामध्ये पण त्यांनी 14,962 उमेदवारांची परीक्षा घ्यायची. कधी घ्यायची बघा, 26ला घ्यायची परीक्षा. बघा, त्याच्यानंतर पुन्हा हे जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांचं 13 फेब्रुवारी 2026चं होतं. याच्यामध्ये पण त्यांनी दिनांक कोणता दिलेला होता, 26 एप्रिल 2026. हाच जो आहे तर तो इथं दिनांक इथं दिलेला होता. आता आपण जर एक्झाम पॅटर्न पाहिला, एक्झाम पॅटर्न मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही दिलेले, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम हे नसणारच आहे. लक्षात घ्या, त्याच्याविषयी जर उल्लेख असेल तर तो उल्लेख आपल्याला इथं जे आहे तर तो पाहायला मिळणार आहे. बघा, इथं तसं काही उल्लेख केलेला आहे का निगेटिव्हचा? ओके, निगेटिव्हचा काही उल्लेख नाही इथं. जिथं निगेटिव्हचा उल्लेख आला समजून घ्यायचं मित्रांनो, तिथं निगेटिव्ह असतं, बाकी ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. बघा, शिपाईसाठी लेखी परीक्षा ही 30 गुणांची होणार आहे. लक्षात घ्या, किमान 15 गुण तर पाडावेच लागतील. लक्षात घ्या, किमान 15 गुण पाडायचेच आणि ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल टाईपचे प्रश्न जे आहेत तर ते इथं पाहायला मिळणार आहेत. ओके, पुढे आपला हा जो पॅटर्न आहे याचा मोठा आहे नेमका.
बघा मराठी आहे, इंग्लिश, जीके, जनरल इंटेलिजन्स, अरिथमॅटिक आणि कम्प्युटर्स. लक्षात घ्या, बऱ्याच उमेदवारांनी जो उमेदवार या 40 प्रश्नांमध्ये खेळ करेल ना त्याला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आता मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला जे आहे तर ते जॉईन करून ठेवा मित्रांनो. आणि आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहे तर त्याला जास्तीत जास्त लोकांनी एनरोल करायचं, कारण की टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमची चांगली तयारी जी आहे तर ती होऊन जाणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.